खूप होप्सने आलेलो आम्ही लोक हम्पीला करायला. हे बघा पोराने बघा कपडे पण असे घातलेले, घेऊन पण आलेला. काय आता सगळे होप्स. तर नमस्कार मित्रांनो, डे 3मध्ये मी आपलं स्वागत करतो. तर आज आमचा इथे हम्पीमध्ये दुसरा आणि राईडचा तिसरा दिवस आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, काल आम्ही विरूपक्षा, आधी आम्ही विठला टेम्पल गेलो, त्याच्यानंतर नरसिंह टेम्पल गेलो, त्याच्यानंतर मग आम्ही गणपती आणि लक्ष्मी नरसिंह आणि बडालिंग अजून मग येताना आपण विरूपक्षा टेम्पल आणि तिकडे 2 गणपतीचे मोठे स्टॅच्यूज आहेत ना, ससैव कालू गणेशा आणि कडले कालू गणेशा, हे 2 केले. खूप मोठ्या गणपतीच्या मूर्त्या होत्या मस्त, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलंच असेल. आणि शंकराचं पेंट पण होतं, ते पण बघितलं आपण. हो, तेच बडवी. ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आमचे ऑलमोस्ट संध्याकाळचे 8 वाजले. नॉर्मल पेसमध्ये गेला आपण. हां, फास्ट अशी घाई वगैरे नाही होती गेलेली. प्लॅन तर असा होता की सकाळी उठून आम्ही आधी विरूपक्षाला जाणार, मग वापस येणार इथं आणि ब्रेकफास्ट करून मग आम्ही अंजली गेलो. पण असं झालं की रेडी होता टाईम झाला आहे, फक्त आता ब्रेकफास्टचा वेट करतो आहे. ब्रेकफास्ट आला आहे की खाऊन निघून जाऊ. आणि आज आम्ही ब्रेकफास्टमध्ये आप्पे सांगितले आहे, तर त्याचीच वाट बघतो आहे कधी येईल आणि ते खाऊ. आणि मग मित्रांनो आता आम्ही खाली चाललो आहे. ओनरने बोला खालीच आहे घ्यायला, काय माहीत त्याला वजन होतं वाटतं आप्पे, जास्त वजन आहे खूप जास्त आप्पे झाले. तर मग आता खाली जातो आहे, तिथंच ब्रेकफास्ट करणार आणि मग आता आम्ही वर येणार वापस. हे बघू शकता आमचे बाईकचे लाईनअप अशी पार्किंग केली आहे. रक्षाने आज पहिल्यांदा कुत्रा बघितला वाटतं आणि ती बोलते एवढी एक्सायटेड. आणि हा आपला स्टे असा दिसतो. रक्षा कसा दिसला वाटला कुत्रा पहिल्यांदा बघून? भारी भारी कर्नाटकचा कुत्रा. ते बघा इथं रांगोळी, ते जाम सुंदर वाटतं. शेणाने सारवलं आहे आणि त्याच्यानंतर रांगोळी काढली. आणि साऊथमध्ये हे मी मोस्टली कॉमन बघितलं आहे, गोव्याला पण असा काढलेला. सो हे बघू शकता. हे आपल्याला कालही आपण केळ्याच्या पानावरतीच पोहे खाल्ले होते आणि आज पण. आजचा सेटअप जरा वेगळा आहे आणि मस्त आहे, सॉर्टेड आहे एकदम भारी, सिस्टमॅटिक, एकदम पद्धतशीर. मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत. आज आम्ही परत एकदा विरूपक्षाला जाऊन विरूपक्ष टेम्पल दर्शन करून आम्ही लोक निघून पुढे मग सानापूर लेकच्या त्या साईडचे प्लेसेस कवर करणार आहोत. सो बघूया आता किती मजा येते. आणि मोस्ट एक्साइटिंग ॲक्टिव्हिटी ऑफ द डे इज क्लिफ जम्पिंग. काल असं ऐकण्यात आलं आहे की मे बी क्लिफ जम्पिंग अवेलेबल नाही आहे, बट स्टील वी कॅन ट्राय. इथे आलो आणि क्लिफ जम्पिंग नाही असं मजा नाही ना. तर ह्या आपल्या गाड्या सो फार सो गुड, मस्त परफॉर्मन्स देत आणि आपली बुक. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे विरूपक्षाला. हे आपले चौघे अँड खरं चांगलं वाटतं. बघायला गेलं तर काल रात्रीच आम्ही इव्हनिंगला अराउंड 6:30 इथं होतो, दर्शन केला. अँड आता पुन्हा इथे आलो आहे दर्शनासाठी. काल कसं प्रॉपर दर्शन नाही झालं संध्याकाळ असल्यामुळे आणि 10:30 वाजता झाले. तर इथेही फटफट दर्शन करून काही गोष्टी क्लिप्स कॅप्चर करता येतील. एम चॅनलच्या ट्रेल ब्लेझर बंधूस. तर दर्शन घेऊ, काय व्हिडिओ कॅप्चर्स करू आणि मग पुढच्या प्लेस कवर करण्यासाठी निघू.
पक्षाच्या एक्झॅक्ट समोर हे नंदी देवस्थान आहे. तर मोठा एकदम नंदी, एक शिला नंदी असं बोललं जातं. तुम्ही बघू शकता असा सुंदर बाजूला परिसर आणि त्याच्यामध्येच एवढा मोठा नंदी. तर आता आपण आलो कडेलकालू गणेशाला. ही गणेशाची मूर्ती असं बोलली जाते की आपण पूजा करतो. हे बघा, इथे प्रत्येक मंदिराच्या स्तंभांवरती कार्विंग्स केलेले आहेत. आणि ते पिकनिकची सहल, शाळेची सहल आलेली आहे. आणि हे आता सगळी माहिती देतात, पण लँग्वेज बॅरियर असल्यामुळे आम्हाला समजत नाही. आता मित्रांनो आम्ही आलेलो कडेलकालू गणेशाला. खूप सुंदर अशी अप्रतिम मूर्ती आहे आणि खूप विशाल मोठ्या दगडामध्ये. तर त्याचं सौंदर्य खूप जास्त आहे. आता बघूया यांचं रिॲक्शन काय होतं या मंदिराचं. काय वाटतं गज्जू इथून कसं? खूपच भारी. एका दगडात पूर्ण मूर्ती कोरलेली आहे आणि गणपती महाराज म्हणजे फेवरेट आहे म्हणून खास आम्ही काल चुकलो म्हणून आज परत आलो आम्ही. मस्त. विकास दादा बघूया, विकास दादा काय बोलतात. विकास दादा फोटो काढणार बोलतात. तुम्हाला काय बोलायचं रक्षा म्हणून? छान गणपती, छान वाटतं इकडे. पीस. मित्रांनो आपण आता आलेलो आहोत अंजनाद्री हिल्स. तर इथे तुम्ही बघू शकता हे ॲक्च्युअलमध्ये आहे एवढा वरती काहीतरी व्ह्यू आहे अंजनाद्री हिल्सचा खालून. आणि इथून बघून आता टेन्शन आहे एवढं चढायचं, ते पण एवढ्या दुपारी. सकाळी 7-8 वाजता येणारी पोरं आलं तर आम्ही लोक समथिंग अराउंड 1 वाजता म्हणजे जेवायच्या टायमाला आम्ही चढायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग पुढे जाणार. अरे कडा आणि घड्याळ काय. आपला जो टायमिंग होता 7 वाजताचा आता 8 वाजायला आलेत. तर ऊन असेल का तिकडे वरती? नाही, बिलकुल नाही ना. ह्याच टायमाला आलेलं परफेक्ट असेल की अजून रात्री वगैरे निघावं लागेल. आपण घड्याळ घातलंच नाही ना तरी आपण तेच जोक झालं. आणि इथे दरवेळी सारखी शाळेची पिकनिक. आता इथे किती पायऱ्या आहे? 570 असं मी ऐकलं पण एक्झॅक्ट हे नाही माहिती, नंबर नाही माहिती. हे आहे प्रवेशद्वार. इथून पायऱ्या पुढे बघू शकता. पायऱ्याची सुरुवात येते. सो पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे आम्ही आणि 570 स्टेप्स आहेत. सो बघू किती वेळ लागते चढायला. हे आहे 583 to 27 पायऱ्या आहेत. A few moments later. आधी मस्त होते सिड्या, जसं जवळ चाललो तसं स्टिक होत चाललो. Many months later. तर आता बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर करत सगळे थकत वरती आलोय. आणि बघा आपले विकास दादा तुमच्याकडे थांबलो मी. आमच्यासाठी थांबले बोलून परत खाली थांबून गेले आम्ही वरती जाऊन सुद्धा. ते बघू शकता तुम्ही पायऱ्या, थोडं किती पायऱ्या ते लिहिलेलं आहे. सो आपण तर ऑलमोस्ट पोचायला आलो. तर आता आपण ऑलमोस्ट पोचलेलो. आणि इथल्या धार्मिक स्थळांचं एक असं विशेष वेगळं पण म्हणजे की ह्यांच्या इथे ना एकदम सुंदर असं संगीत वाजत असतं.
ते मे बी चॅन्टिंग असेल, आरत्या असतील, पण एकदम ते मन असं एकदम प्रसन्न होऊन जातं. इथली शांतता आणि ते फक्त संगीत. तसं डिस्टन्स कव्हर करून आम्ही वरती आलोय आणि असं काही झालं ऑलमोस्ट पोहोचले. जय श्रीराम. या सगळ्या पोरांमध्ये आपला एक छोटा पोरगा. और एक बार जय श्रीराम. जय श्रीराम. सो फायनली आम्ही पोचलो अंजनी हिल्सवर. मारुती हनुमानचं जन्मस्थान बोललं जातं. सो आधी पहिले आम्ही आता दर्शन करून घेऊ. दर्शन केल्यावरती मग पुढे आम्ही बाकीचे परिसर तुम्हाला बघायला भेटेल, ते काय कॅप्चर करू. एक गोष्ट चांगली आहे, वरती थंड हवा आहे, त्यामुळे गार हवा आहे. हां, आता आम्ही इथे पोचलेलो, दर्शन झालेलं, खूप सुंदर दर्शन झालं. म्हणजे कसली धावपळ नाही, काय नाही, गर्दी नाही. आणि जे हनुमानाचं जी मूर्ती आहे ती खूप सुंदर आहे, आतमध्ये खूप सुंदर आहे. असं बघत राहायचं मन केलेलं, बट तिथे थांबता नाही जास्त. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडून पाहिली ही महाप्रसादाची लाईन, जी खूप मोठी आहे. माझी खूप इच्छा झाली आहे, बट आता ठीक आहे, हे लोक मला थांबून देणार नाही तिथे. सो आता थोडंसं सिनरी एन्जॉय करूया आपण. तर महाप्रसादाचा सुगंध, दरवळणारा सुगंधाचा मोह मला आवडला नाही आणि मी आलो माझ्या लाईनीमध्ये. आणि हा आपला आलेला आहे नंबर इथे. आपला आहे महाप्रसाद आणि इथे सगळे महाप्रसादाला बसलेत. विकास दादा या, थोडा महाप्रसादाचा लाभ घ्या तुम्ही पण. लेक आणि आहे काही कारणास्तव तर हे बघा. तर पोरं नुसती लाईटच्या ह्याच्यावर पण कसं वाटतं, किती आशेने हे बघ हे घेऊन आले एवढे सामान आहे. आता मी 200 मीटर पाण्यात आहे आतमध्ये. कोरायकल राईड चालू आहे माझी. इमॅजिनेशन पॉवर चांगली तुझी. काका हळू बिरवा. ड्रीम मध्ये तो आहे. गोल गोल. हे बघा, ही तिच्यासोबत गोल गोल फिरते. उडव का पाणी उडव. अरे अरे भिजल, अरे भिजल. वॉटरप्रूफ केस लावला आपण. लहान मुलांचा आणला पाहिजे होता. हा अरे फ्लोटर. हा तो फिरलो असतो आपण एवढा पाण्यात. असं का आपल्याला लग्न. खूप होप्सने आलेलो आम्ही लोक हम्पीला कोरायकल राईड करायला, क्लिफ जम्पिंग करायला. हे बघा पोराने बघा कपडे पण असे घातलेले, घेऊन पण आलेला. काय आता सगळे होप्स. इतकं ट्रॅव्हल करून कोरायकल राईड आणि क्लिफ जम्पिंग तर काही भेटली नाही, पण इथला व्ह्यू त्याच्या एक्साइटमेंटपेक्षा काही कमी नव्हता. म्हणून मग इथला व्ह्यू एन्जॉय करून आम्ही निघालो पुढच्या लोकेशनला. तर आम्ही हॅपीनेसमध्ये डिसअपॉइंट होऊन आता सानापुर्ली करून निघालो. कोरायकल राईड तो मिली नाही बा गाईज. नेक्स्ट टाइम हम्पी इज द नेक्स्ट टाइम कोरायकल राईड. हम्पी गाईज इज द कोरायकल हम्पी गाईज. थँक्यू गाईज.
विकासची सर्वात फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे. तर ह्याच्यावरती जाणून घ्या आपण विकासचे यासाठी दोन थॉट्स आता जाणून घ्या. पायऱ्या चढा चालू करताय. एकच दिवशी नुसता पायऱ्या चढायची ऍक्टिव्हिटी ठेवली का? ॲडव्हेंचर ब्रो ॲडव्हेंचर. बघितलं नाही आज नुसता ॲडव्हेंचर होता रोडवर येताना. हा गज्जू म्हणजे इतके दिवस जरा चांगलं वाटत होतं पण आज जरा असं वाटत होतं की हां नाही भाई हे रिस्की आहे. चला मित्रांनो तर हे बघा मातंगा हिल्स. आपण वर पोहोचलो आपल्याला उतरताना लोक दिसतील. कम ऑन कम ऑन कम ऑन पोरांनो कम ऑन यू कॅन डू इट. विकास कुठे विकास. एवढी मेहनत करून जर सनसेट नाही भेटला ना तर मजा तर मग अजून मजा. आपल्याला रात्री इकडून उतरायचं पाहिजे. हो तर मातंगा हिलला यायचा प्लॅन करताय तर ॲटलिस्ट 4:30-5 वाजता ट्रेक स्टार्ट करा. कॉज एकदम अचानक प्लॅन करायला जाल की नाही 5:30ला जाईन 6चा सनसेट कॅप्चर करेल तर धावपळ होईल. सो प्लॅन अकॉर्डिंगली. आणि आता फक्त वरती जाऊन बघायची वाट बघतोय सन आणि हा विरूपाक्ष टेम्पल. वा काय सीनरी आहे. A few moments later. बहुत पास पास और बड़े बड़े दिखते हैं ओके बट जाने आने में अंधेरा हो जाता. ठीक आहे चालेल थँक्यू. हे पोचलेलो होतो आपण मातंगा हिल्सला. बघून घ्या सनसेट. ये लवकर ये इकडून बघ. हे मग कोणत्याला गेलो असतं त्यापेक्षा. ड्यू टू क्लाउडी क्लायमेट वी वर नॉट एबल टू सी द सनसेट. अशाच प्रकारे सन हा सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता. सनसेट अजून झाला नाही. तो तर मित्रांनो आम्ही आत्ताच मातंगा हिलचा व्ह्यू बघून आलो. इतका जबरदस्त व्ह्यू होता की काय सांगू. म्हणजे सनसेट तर असा झाला ना सेट की आमचा प्लॅनच सेट झाला लगेच. हा बघा हा पोरगा बघा हा बघा इकडे विचारा. म्हणजे चढण्यात पहिला नाही तर यायचं त्याला म्हणून उतरण्यात पहिला यायचा ट्राय करतोय आता लोकांच्या पुढे जाऊन. अनफॉर्च्युनेटली मातंगा हिलवरून आम्हाला सनसेट बघता आलं नाही कारण की अंधार होत आलेला. सो आम्ही पूर्ण टॉपला नाही पोचलो पण आम्ही हाफ वे होतो. आम्ही विचार केला इथूनच सनसेट बघू. ॲक्च्युली तिथून पण व्ह्यू चांगला होता सनसेट आणि सनसेटच्या बाजूला विरूपाक्ष टेम्पल पण दिसत होता. आम्ही तिथेच एक जागा बघितली मस्त कातळ होते मोठे. तिथे बसून जरा वेळ घालवला. जरा अंधार झाला सनसेट वगैरे झाला मग आम्ही रिटर्न आमच्या होमस्टेवरती गेलो. तर मित्रांनो आज आहे आपली लास्ट नाईट हम्पीमध्ये आणि आपण आलो आहोत टेस्ट ऑफ हम्पीमध्ये जे आम्हाला रघुनी सजेस्ट केलं आमचे होमस्टे ओनर. इकडचं ॲम्बियन्स खूप भारी होतं आणि म्युझिक वगैरे चालू होतं. सिटिंग अरेंजमेंट पण खाली गाद्या टाकलेल्या त्यावरती मस्त बसून जेवू शकत होतो. जेवण वगैरे संपवून परत निघालो स्टेवरती जायला. सो भेटूया आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय देन ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा ज्याने तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. थँक्यू.